अग्री कोळी राजा भाईंदर संघ प्रथम बॅटिंग करत असताना सचिन RCC A 50+ संघाकडून पहिले षटक घेऊन आलेत. दोन धावा इथे पूर्ण झाल्यात. चेंडू हवेत आहे, झेलची शक्यता नाकारता येणार नाहीये. पहिला धक्का लागत असताना भाईंदर 50+ संघाला फलंदाज बाद. नितीन बाद होत आहेत. पहिला धक्का लागत असताना भाईंदर संघाला नितीनच्या स्वरूपात. बघा तिसऱ्या क्रमांकावरती कोणता फलंदाज होते. अजय आलेत बॅटिंग करण्यासाठी. बारा फिल्डर आलेले अजय येतात बॅटिंग करण्यासाठी. 5 वरती धक्का लागत असताना पहिला. मारुती मात्रे दिली बघा, चांगली फिल्डिंग, सिंगलच मिळेल. उद्यापासून राखाडी चषक ही स्पर्धा तुम्हाला या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळणार आहे. ग्रामीण फॉर्मॅट मध्ये 40+ खेळाडू तुम्हाला खेळताना दिसतील. आणि झेल ड्रॉप. 2 धावा मिळाल्यात. इथे फटका चांगला, एक सिंगल मिळेल. दुसरीचा प्रयत्न नाहीये. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. आणि आकाश मला सांगतो पहिल्या षटकात धावा आल्या त्या भाईंदर 50+ संघाची 9. सुगनाथ येतात दुसरं षटक घेऊन. सुगनाथ पाटील, मॅन फ्रॉम कोपरगाव. सुगनाथ पाटील उर्फ लारा. अंडरम क्रिकेट सुद्धा भरपूर खेळले, ओरम क्रिकेट सुद्धा भरपूर खेळतात. अनेक अर्धशतक सुद्धा खेळाडूच्या नावावरती राहिलेत. कोपर 40+ संघाडे जे ग्रामीण क्रिकेट ते खेळतात. उमेश नाचनकर एस्ट्यांच्या मागेत मात्र एकदा वेगाने पूर्ण केली. धावसंख्या 10. तुम्ही पाहायला पाहिजे 4 ओव्हरची मॅच आहे. सकाळच्या सत्रात RCC B संघाने 2 सामने जिंकलेत. मग अशी बेलापूर 50+ संघाने 1 सामना जिंकलेला आहे. त्यामुळे लीग फॉर्मॅट मध्ये मॅचेस आहेत. कुठला गेले, पंच केलाय, पॉवरफुल फटका आहे, सीमारेषेच्या बाहेर, चौकार. धावसंख्या 14. रोटी क्लब चौकार तुम्हाला पाहायला मिळालाय.
2 धावा मिळाल्यात. सुगनाथचा बॉल, एक धाव डिक्लेअर आहे. एक धावसंघ पुढे सरकते ती 17 वरती. गोपाळ मित्र मंडळ सार्वजनिक गणेश उत्सव आयोजित आपण पाहतो सुवर्ण महोत्सव चषक 2025 आयोजक आपण पाहतो रोटरी क्लब ऑफ डोंबिवली औद्योगिक विभाग यांच्या संयुक्त विद्यमानाने ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. 2 दिवस या स्पर्धेचा कालावधी, दुसरा आणि शेवटचा दिवस. पुन्हा चेंडू डिक्लेअर झोनमध्ये जाईल. एक धाव डिक्लेअर आहे. पंचांचा इशारा येतोय चौकार. 4 धावसंख्या पुढे सरकली होती 22 वरती. 22 धावा तुम्ही दाबल बघू शकाल. चौकाराला या दरम्यान 2 षटकाचा खेळ संपला. पहिल्या षटकात 9, या षटकात 13 धावा दिल्या सुगनाथने. 2 चौकार तुम्हाला पाहायला मिळाले. चांगल्या गॅप मध्ये क्षेत्ररक्षक सुगनाथ चांगली फिल्डिंग करतायत. 2 धावा मिळाल्यात. धावसंख्या 24. धावा थापरको दगा पाहिला. 4 ओव्हरची मॅच, तिसरा षटक प्रगतीपथावर असताना एका बाजूला पण बाजूला अग्निगोळी राजा भरिंदर, दुसऱ्या बाजूला आरसीसी आणि राजा जाधवच्या विरोधात आलाय. खेळाडू कक्षाच्या दिशेने पंच मनीष सरांचा इशारा येतोय. माहेबन 6 षटकार आलाय. 30 धावा दाबल करते. दोन धावा इथे पूर्ण होतील. धावसंख्या 32. राजा जाधव काय करतायत? 2 धावा मिळाल्यात. 34 धावा.
एक बॉल बाकी आहे. एक चेंडू शिल्लक आहे. धावसंख्या 36. हरिचंद्र मात्रे मिड विकेटला. जजमेंट त्यांचा चांगला आहे आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल अखेर त्यांनी टिपलाय. फलंदाज बाद होईल. 36 वरती लागणारा अजून एक धक्का भाईंदर 50+ला. शेवटचा षटक राजू सावंत. पहिलाच बॉल ब्लॉकवला होता. खोदून काढला. लॉंगापला क्षेत्ररक्षक आहेत. एकच मिळेल. संवेदीन सावंत आपण आपल्या पाहायला मिळत आहेत. गौरव गुप्ते सरांचं कौतुक करेल. या स्पर्धेमध्ये खूप चांगली पंचांची भूमिका त्यांची राहिली दुसऱ्या दिवसामध्ये. फटका चांगला आहे. राजा जाधव आहेत लॉंगॉनला. चूक होणार नाही. एक चांगला झेल टिपला राजा जाधव यांनी आणि फलंदाज बाद होईल. राजू सावंत यांच्या खात्यामध्ये पहिली विकेट. प्रफुल्ल बाद होत आहेत. लारा तारा. ओके तारा बाबा. तारा आले बॅटिंग करण्यासाठी. ताराला 12 धावा तरी मारावे लागतील कमीत कमी. आणि चौकार. फिल्डिंग थोडीशी खराब मारुती मात्रे यांची. 4 मधील चौकार. धावसंख्या 41. चांगली धावसंख्या उभारली आहे. एक धाव इथे मिळाली. एक धावसंख्या पुढे सरकली ती 42. 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे पहिल्या सत्रातील. राजू सावंत गोलंदाजी करत असताना. क्षेत्ररक्षक वेगाने आलेत आणि एक चांगला झेल टिपलाय. फलंदाज बाद. अजय बाद होत आहेत. तर नवीन फलंदाज विलास येत आहेत.
आवडेल ना. फलंदाज बाद. शेवटच्या 2 बॉलवरती 2 विकेट घेतल्यात. त्याने धावसंख्या ती 42 आणि 43 धावांचा पाठलाग करायचा आहे तो आरसीसी ए संघाला. मॅच जिंकण्यासाठी 43 धावांचा पाठलाग करायचा या मॅच मध्ये. बेचाळीस झालेत. 43 टू विन. 42 झालेले आहेत. 43 चेस करायचे आहेत. मनीष बागळे यांचा आवाज तुम्हाला ऐकायला मिळेल दुसऱ्या 17 मध्ये खेळायचा. धन्यवाद नितीन सर. आरसीसी वर्सेस आग्रेकोई भाईंदर यांच्यामध्ये हा सामना चालू आहे सध्या. 43 विन. 43 धावांचं लक्ष्य इथे. आज मनीष सर आपल्याला पंचांच्या भूमिकेत सुद्धा दिसत आहेत. दुहेरी भूमिकेत पंचांच्या सुद्धा आणि इथे समालोचन कक्षामध्ये सुद्धा ते काम करतात, कार्यरत असतात. आरसीसी आहे ना आता हे बॅटिंग कोण आहे ते आता माहीतच नाही नाव. त्यांचा प्लेअर पाठवला आता इथे आरसीसी आहे. सोबनाथ आहे आणि दुसरा कोण ग्रीनवाला बॅट्समॅन कोण आहे? सोबनाथ नाही, दुसरा जोडीदार कोण चेंज करू ना.
चला लवकरात लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. बॅटर्स आले आहेत मैदानामध्ये. RCC संघाचे आघाडीचे फलंदाज सुगनाथ आणि उमेश नाचनकर. उमेश नाचनकर सरांनी अनेक मैदाने इथे गाजवली आहेत. एक चांगले बॅटर्स म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं. मागच्याच आठवड्यात बागशाळा मैदानामध्ये उमेश नाचनकर सरांनी बागशाळा अगदी दणाने सोडलं होतं. चांगली बॅटिंग केली होती. चार षटकामध्ये म्हणजेच 24 चेंडूमध्ये 43 धावा बनवायच्या आहेत. RCC संघाच्या आघाडीचे बॅट्समन मैदानामध्ये आणि आघाडीचा गोलंदाज विलास आग्रेगोळी भाईंदर संघाकडून आघाडीचे गोलंदाज विलास येत आहेत. 24 चेंडू मध्ये 43 धावांचं लक्ष्य. चल मॅच ऑन. स्ट्राईक वरती आहेत ते सुगनाथ. पहिल्या चेंडूचा सामना करतायत. चांगला चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता होते इथे. चांगली गोलंदाजी सुगनाथ यांच्याकडून पाहायला दिसतंय. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. हा खूप टप्प्याचा चेंडू होता, परंतु स्लो डिलिव्हरी, एकदम फसवा चेंडू होता. सुगनाथ यांना काही समजला नाही. चेंडू जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न होता. पहिल्या चेंडूवरती प्रहार करण्याचा प्रयत्न होता सुगनाथ यांचा. विलास आणि इथे मात्र गोलच्या दिशेने एकच धाव मिळते डिक्लेअरच्या स्वरूपामध्ये. एका धावेने खातागोलच्या संघाचा आणि स्वतःचा सुद्धा. दोन चेंडूमध्ये फक्त एकच धाव खर्च केली आहे आतापर्यंत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना मनीष सर मेन पंचांच्या भूमिकेमध्ये. कौतुक करावं तेवढं थोडंच मनीष सरांचं. खरंच एक गोड असा आवाज कॉमेंट्री करताना सर्वांना भारावून सोडतो आवाज. या आवाजाची चर्चा असते सर्व डोंबिवलीमध्ये, डोंबिवली कल्याण सर्व ठिकाणीच. फसवा चेंडू इथे मात्र पुढे जाऊन मारण्याचा प्रयत्न होता. तोच प्रयत्न होता आणि जोरदार अपील सुद्धा होत आहे, परंतु पंचांवरती काही वाईड बॉलचा इशारा होता इथे. बघा निर्धाव चेंडू. वाईड वाईड इथे मात्र पॉइंटच्या दिशेने कट केलाय. एक धाव तर मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार, परंतु एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट. बघा काय गोलंदाजी करतायत. फसवे चेंडू टाकतायत. एकदम स्लो डिलिव्हरी फेकतायत. मॅच चालू आहे सर. मैदानातून गाडी जरा लवकरात लवकर.
पहिलं षटक प्रगतीपर पथावर असताना आता मात्र उमेश नाचनकर गेलेत. एक जबरदस्त बॅट्समन उमेश नाचनकर इथे मात्र हलकेच प्लटून काढलाय लांबांच्या दिशेने. एक धाव पूर्ण केले, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु इथे नकार दिलाय आणि इथे मात्र चौथी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होता आणि ती सुद्धा पूर्ण होताना दिसतंय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट दोघांमध्ये, चांगला ताळमेळ, ती सुद्धा धाव पूर्ण. 3 धावा. लेझी क्रिकेट म्हणावं लागेल. 3 धावा, ज्या ठिकाणी 1 धाव होती त्या ठिकाणी 3 धावा खर्च केल्यात. तीन धावेने धावफलक पुढे सरकतोय. धाव फलकावर धावा लागतायत, त्याच म्हणजे 3 धावा ना. ओके 3 धावाने धावफलक पुढे सरकतोय. धाव फलकावर धावा लागतायत, त्याच म्हणजे 6 धावा. पंचांची वाद नकोय कृपया. पंचांशी वादावाद करू नयेत. चला लवकरात लवकर सामना चालू करा. पंचांशी वादावाद करून घ्या कृपया. तीन धावा. किती दिले? किती आले बॉल? 4 बॉल. 4 चेंडू झालेत. चला स्ट्राईक वरती आहेत सुखनाथ. पहिल्या षटक प्रगती पथावर असताना 4 चेंडू झाले. 4 चेंडू मध्ये 6 धावा सुद्धा झाल्यात. इथे मात्र जोरदार फटका. इथे मात्र किती धावा मिळतात? 7. इथे मात्र षटकार येतोय. काय जबरदस्त फलंदाजीच करतायत सुखनाथ. त्यांना माहित आहे 43 धावांचं लक्ष आणि पहिल्या षटकापासूनच इथे फटकेबाजी करावी लागेल आणि त्याचप्रमाणे फटकेबाजी करताना दिसत आहेत सुखनाथ. हलकेच टटून काढलाय. 1 धाव तर पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होतोय का? नाही, एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या होते 30 मध्ये 13 धावा. अजून 18 चेंडू मध्ये 30 धावांची गरज आहे आणि स्ट्राईक वरती फलंदाज आहेत तेच म्हणजे सुखनाथ आहेत.
चला चला संघाचं दुसरं षटक घेऊन येतात नितीन माणसे स्टॉन या नावाने परिचित आहेत. स्ट्राईक वरती सुकणात आहेत. एक षटकार त्यांच्या बॅट मधून निघालाय. इथे मात्र पंचांचे दोन हात समांतर आणि ते व्हाईट बॉलचा इशारा होत आहे. पंच म्हणून काम पाहतात आमचे मनीष सर. तिकडचा कोण आहे? तिकडचा कोण आहे? पंच कल्पेश. मनीष सर आणि कल्पेश सर पंचांच्या भूमिकेमध्ये. इथे मात्र सुंदर प्रकार कट केलाय. एक धाव तर धावून पूर्ण केली आहे. दुसरी धाव्याचा प्रयत्न सुद्धा होता आणि दुसरी धाव सुद्धा पूर्ण होताना दिसतंय. या दोन धावेवर धावफलक पुढे सरकतोय. 16 धावा झाल्या धावफलकावरती. अजूनही 28 धावांची गरज आहे आरसीसी संघाला. इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न होता आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. नितीन यांचा पुढील चेंडू. इथे मात्र जोरदार फटका परंतु काय झेल घेतलाय बघा बाउंड्रीच्या सीमारेषेगत. इथे पहिला धक्का मिळतोय. पहिला हादरा मिळतोय. सुकनाथ डगआउट मध्ये जाताना सुंदर असं कॅच पकडलाय बाउंड्री सीमा रेखा लगत. कोण म्हणेल यांना 50+ आहेत या खेळाडूंना. कैच किसने पकड़ा? कोण आला बघ बॅटिंगला? बॅट्समन नेम बॅट्समन नेम अंपायर. इथे मात्र पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली आहे. इथे मात्र जीवनदान मिळालं. झेल सोडलाय नाहीतर दुसरा विकेट सुद्धा मिळू शकला असता. आता मात्र स्ट्राईक वरती आलेत तेच म्हणजे उमेश नाचनकर. सुकनाथ डकआउट मध्ये जोरदार फटका. गावकॉर्नरच्या दिशेने एक धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न नाही होणार आहे. एकाच धावेचे समाधान. आता मात्र हरिश्चंद्र आहे ना स्ट्राईक वरती हरिश्चंद्र. हो हो काय चेंडू काय गोलंदाजी करतायत. इथे मात्र ओव्हरथ्रो होतोय आणि अतिरिक्त अशी अजून एक धाव मिळते. 2 धावा मिळतात. 2 धावांनी धावफलक पुढे सरकतोय. धावफलकावर धावा लागतात त्याच म्हणजे 20 धावा. 2 षटकं झाली आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावर धावा लागतात 20. अजूनही 23 धावा पाहिजेत ना. अजूनही 23 धावांची गरज म्हणजे 12 चेंडू आणि 23 धावांची गरज आहे. आता मात्र जोरदार फटके खेळण्याची गरज आहे कारण 12 चेंडू मध्ये 23 धावा आपल्याला बनवायच्या आहेत आरसीसी संघाला. बॉलर कोण सर? सर बॉलर सर बॉलर कोण आहे? बॉलिंग मार्फत आहेत ते राजू. वैयक्तिक पहिला आणि संघाचा 3रा षटक घेऊन येत आहेत राजू. ते भारत पाकिस्तान मॅच चालू आहे आणि बाबर आझम
आउट होऊन डगआउट मध्ये गेले आहेत. हार्दिक पांड्याने विकेट घेतली आहे. राजू, ओहो सुंदर चेंडू होता. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न होता नासरकर यांचा आणि 11 चेंडू मध्ये अजूनही 23 धावांची गरज. फटकेबाजी तर करावीच लागेल. ओहो जबरदस्त स्ट्रोक. इथे मात्र 2 धावा मिळत आहेत. चांगले क्षेत्ररक्षण. तारा यांचं चांगलं क्षेत्ररक्षण. तो आपल्या संघासाठी 2 धावा वाचवल्यात. इथे मात्र जोरदार फटका नाचनकर यांच्या बॅट मधून येतो. इकडे षटकार. या षटकाराबरोबरच धावफलक मात्र इथे पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या होते 30 म्हणजे 28. एका गड्याच्या मोबदल्यात संघाची धावसंख्या 28. नाचनकर यांचा प्रयत्न असेल शेवटपर्यंत बॅटिंग करायची आणि इथे मात्र स्ट्रेट ड्राईव्हचा फटका. 1 धाव मिळाली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा येताना दिसत आहेत. मागच्या चेंडूवर ते षटकार ठोकला होता आणि त्या पुढील चेंडूवरती 2 धावा. षटकारानंतर एकेरीत वेळ धाव घेऊन धावफलक पुढे सरकत राहावा लागेल. हो आता मात्र इथे फलंदाज बाद होताना दिसत आहे रनआउटच्या स्वरूपामध्ये. आपली विकेट फेकली असे म्हणावं लागेल. उमेश सरांनी नकार दिला होता धाव घेण्यासाठी. अजूनही 7 चेंडू मध्ये 13 धावांची गरज. RCCA संघाला 7 चेंडू मध्ये 13 धावा. परंतु नितीन नाचनकर जोपर्यंत मैदानामध्ये आहेत तोपर्यंत RCCA संघाचं आव्हान जिवंत राहणार आहे. नवीन बॅटर्स येत आहेत मैदानामध्ये. बॅट्समॅन नेम अजित येत आहेत. न्यू बॅटर्स काय माहित. इथे मात्र उंचासा झेल होतोय का नाही. 1 धाव धावून पूर्ण केली. दुसरी धाव्याचा प्रयत्न आहे. 2 धावा नक्कीच मिळतील. आणि बघा इथे स्ट्राईक मात्र उमेश नाचनकर आपल्याकडे ठेवतात. त्यांना माहित आहे जर मॅच जिंकायची असेल तर आपल्याला स्ट्राईक वरती राहावं लागेल. तर यापूर्वी त्यांनी अनेक मॅचेस जिंकून दिले आहेत RCCA संघाला. चांगली बॅट्समॅन कोण आहे? सचिन आहे का? विचारा ना. सचिन आहे का अजित आहे? अजित ना बॉलर नाही. हां सचिन आहे तो. सचिन आहे. उतरला तो सचिन आहे ना. आपल्याला 6 चेंडूमध्ये किती? 6 चेंडूमध्ये किती? सचिन आहे. त्याने बॉलिंग केली. 6 चेंडू आणि 11 धावांची गरज. नितीनदा कुठे आहे? नितीनदा आहे काय? धावफलकावरती धावा लागल्या 32 म्हणजे 6 चेंडू आणि 11 धावांची गरज.
6 चेंडू आणि 11 धावा. मंजिल उन्हें को मिलती है जिनके सपने में जान होती है. पंख होने से कुछ नहीं होता है दोस्तों, हौसले से उड़ान होती है. आणि निर्णायक षटक घेऊन येत आहेत तेच म्हणजे संजय बॅट्समॅन कोण आहे? संजय येत आहेत. मनी सांगा ना मनीष नेम सांगा strike. अजित सांगितलं अजित स्ट्राईक वरती अजित. हाव. 6 चेंडू 11 धावा. एक निर्णायक षटक घेऊन येत आहेत संजय. हाव. एकच मी विकेट गेली. मामू नाही गेली. इथे मात्र हलकेच तटून काढलाय. एक धाव पूर्ण केली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न इथे होतोय आणि 2 धावा पूर्ण करतायत. म्हणजेच आता समीकरण बदलत आहे. 5 चेंडू आणि 9 धावांची गरज. पाकिस्तानचा दुसरा विकेट पण गेला. आणि इथे पाकिस्तानचा दुसरा सुद्धा विकेट गेलाय. प्रेक्षकांच्या माहितीसाठी इमामुल हक रनआउट गेला अक्षर पटेल. रनआउट झालेत. अक्षर पटेलने चांगलं रनआउट केलंय त्यांना. 5 चेंडू आणि 9 धावा. इथे सुद्धा सामना रंगतदार अवस्थेमध्ये आणि इथे मात्र तो आउट झाला. इथे मात्र मोठी चूक होताना दिसते. रनआउट. अजित रनआउट होत आहेत. आता मात्र एक संकट मोचक तारणहार म्हणून ज्या खेळाडूला संबोधले जातात तोच राजा जाधव येत आहेत मैदानामध्ये. हा सुद्धा बॅट्समन काही कमी नाहीये. या बॅट्समनने सुद्धा भरपूर सामने सुद्धा जिंकून दिले होते, जिंकून दिले आहेत आणि ती क्षमता आज सुद्धा त्यांच्यामध्ये आहे का? स्ट्राईक वरती आहेत. त्यांना माहित आहे तरी सुद्धा त्यांना माहित आहे आपण एक जरी धाव काढली आणि स्ट्राईक वरती नितीन नाचनकर सरांना आणायचं आहे त्यांना. रंगतदार अवस्थेमध्ये सामना. 4 चेंडू आणि 9 धावा. इथे मात्र हलके सटून काढले. 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असणार का? 2. इथे मात्र 2 धावा पूर्ण करतायत. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. राजा आणि नितीन नाचनकर सरांमध्ये, उमेश नाचनकर सरांमध्ये. सात धावा ना, 3 चेंडू 7 धावा. आता मात्र समीकरण इथे बदलत आहे. 3 चेंडू आणि 7 धावा पाहिजेत. आता मात्र खरी परीक्षा असणार ती म्हणजे राजा जाधव यांची. स्वतः जिम्मेदारी घेत आहेत असं वाटतंय राजा जाधव. आणि इथे मात्र हलके सटून काढलाय. 1 धाव पूर्ण करते आणि आता मात्र स्ट्राईक वरती आणलंय उमेश नाचनकर. उमेश नाचनकर यांच्या मध्ये क्षमता आहे. एक मोठा फटका, मोठमोठे फटके मारून ते आपल्या संघाला जिंकून देत आहेत. आणि आज सुद्धा त्यांच्या समोर आव्हान आहे. 2 चेंडू मध्ये 6 धावा. 7 सांभाळ किती 6 ना 6 2 चेंडू मध्ये 6 धावा धावफलकावरती लागल्या आहेत. त्याच म्हणजे 37 धावा धावफलकावर लागल्या आहेत. एक अटीतटीची झुंज आपल्याला पाहायला दिसते. तीच म्हणजे RCCA आणि आगरी बांदर या दोन्ही संघामध्ये. पाहूया आता धावा डिपेंड होताना दिसत आहेत की संघ बाजी मारतोय.
चांगली गोलंदाजी, आतापर्यंत चांगल्या धावा रोखून ठेवल्यात संजय याने. 2 चेंडू आणि 6 धावा. ओहो, इथे मात्र जोरदार अपील होताना दिसतंय आणि निर्धाव चेंडूची सांगता होताना दिसतंय. आता मात्र समीकरण बदलत आहे. 1 चेंडू आणि 6 धावा पाहिजेत आणि स्ट्राईक वरती आहेत तेच म्हणजे उमेश नासनकर. यांच्या बॅट मधून षटकार पाहायला मिळतोय का? काय आलं? एक चेंडू 6 धावा आणि इथे मात्र काय गोलंदाजी केली आहे बघा. 6 धावा डिफेंड केल्या. जबरदस्त गोलंदाजी संजय याने केली. किती धावा दिली फक्त? 1 2 2 4 5. हे काय आरोप आहे रे? रनआउट. फक्त 5 धावा दिल्या शेवटच्या षटकामध्ये त्यांनी फक्त 5 धावा दिल्या.